बोललो होतो ना, जर आर्या ॲक्टिव्ह झाली तर ती कोणालाच पुरणार नाही आणि असंच काय बघायला भेटलं. शेवटी आर्याने तिचा इंगा दाखवलाय. शेवटी आर्याने जान्हवी आणि निक दोघींना त्यांची जागा दाखवली आहे. हो, असंच काय घडलं आहे आणि याबद्दलच मी संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. निकी आणि जान्हवी आर्याला काही पण बोलत असते, आर्याला टॉन्ट पण मारत असते आणि या तिघांचं नेहमीचं भांडण होत असतं. निकी आणि जान्हवीला आर्या अजिबातच आवडत नाही. आर्याचा जेवढा राग निकी आणि जान्हवी करते तेवढा राग मला नाही वाटत घरातला कोणताच व्यक्ती करत असेल आणि हे दिसतं पण आतापर्यंत आर्या शांत होती आणि आतापर्यंत आर्या गप्प होती. आर्याने स्वतःला खूप कंट्रोलमध्ये ठेवलं होतं, पण आता आर्या पेटून उठली आहे. आता आर्याने तिचा इंगा दाखवला आहे निक्की आणि जान्हवीला. फायनली आर्याने निक्की आणि जान्हवीला तिची जागा दाखवलेली आहे. बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये हेच दिसत आहे की आर्याने निक्की आणि जान्हवीला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला आणि तो दिसतो पण चांगल्या प्रकारे. निक्की आणि जान्हवीला धडा शिकवत आहे, त्यांची बरोबरी करत आहे आणि त्यांना ज्याप्रमाणे सडेतोवर उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. खरंच आर्या एकदम बेस्ट आहे आणि आर्या खरंच पेटली आहे आणि असंच आर्याने पेटायला पाहिजे. अशाच प्रकारे जर आर्या ॲक्टिव्ह असली तर मला नाही वाटत निक्की आणि जान्हवी उडण्याचा प्रयत्न करेल आणि जेव्हा जेव्हा ते दोघी पण उडण्याचा प्रयत्न करेल आर्या त्यांचे पंख तोडायला नक्कीच उभी असणार आहे. ज्याप्रमाणे प्रोमोमध्ये आर्या निक्की आणि जान्हवीला धडा शिकवत आहे, त्यांच्यासोबत भांडण करत आहे आणि त्यांना टीट फोर टॅट देण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघून खरंच खूप मस्त वाटत आहे, भारी वाटत आहे. कारण आतापर्यंत निक्की आणि जान्हवी सोबत कोणीच लढण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्या दोघी कशा आहेत हे आपल्याला माहिती आहे. आणि हे असं असूनही आर्याने एक स्टेप समोर गेली आहे आणि तिने त्या दोघींचे तोंड बंद केले, त्यांना त्यांची लायकी दाखवली आहे. आर्याने अशी कामगिरी करून दाखवली आहे ती घरच्या कोणत्याच व्यक्तीने केली नाही आणि आर्याचा हा नवीन रूप पाहून खरंच आर्याला सलाम आहे. आर्याच्या या स्टेपबद्दल तुम्हाला काय वाटतं? आर्याचा हा नवीन रूप तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.